नमस्कार सर्वांना, कसे आहात? आज ना मला एका ताईंचा DM आलेला आहे की ताई तुमचे विचार खूप चांगले आहेत, तर तुमची जात कुठली आहे? तर कसं आहे ना ताई, विचारांना ना जातीची मर्यादा नसते आणि ही गोष्ट सिद्ध केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी, महात्मा सावित्रीबाई फुले यांनी, सिंधुताई सपकाळ यांनी, डॉक्टर बाबा प्रकाश आमटे यांनी, म्हणजे मी तर मला असं वाटतं ही नावं खरंच मी खूप कमी घेतलेली आहे आणि यांच्यासारखे ना थोर विचारांचे व्यक्तिमत्व आपल्या भारतात होते, ज्यांनी जातीला महत्त्व न देता त्यांच्या विचारांना महत्त्व दिलं आणि म्हणून आज भारतामध्ये जे काही चांगल्या गोष्टी आहेत ना ते यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आहेत. जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल ना की माझे विचार कुठेतरी चांगले आहेत, तर तुम्ही असं समजा की माझ्यावरही यांच्या आशीर्वादांचं छोटीशी छत्रछाया आहे, म्हणून कदाचित विचार चांगले घडतात. आणि मला राहिला प्रश्न जातीचा ना, तर एक गोष्ट सांगू का, मला असं वाटतं आपण जन्माला आल्यापासून ना एकच जात मानली पाहिजे आणि ती म्हणजे माणुसकी. माणुसकी जर माणसामध्ये असली ना तर ती खरंच खूप चांगली गोष्ट घडवू शकते, म्हणजे एक चांगला व्यक्तिमत्व घडू शकते. त्यामुळे मला असं वाटतं मी त्याच जातीला मानते, ती म्हणजे माणुसकी. धन्यवाद.